नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शेजवान चटणी। चला तर मग साहित्य बघूया। आता शेजवान चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यांचे फक्त देठ काढून आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। साधारण या पावशेर मिरच्या आहेत आणि थोडासा कोबी घेतला आहे, तो पण चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो। साधारण छोटे वाटीभर कोबी आहे। मीठ घेतले चवीसाठी, कलर घेतलेला आहे, एक वाटी, एक मोठा चमचाभर लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा अद्रकची पेस्ट घेतलेली आहे। एक कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलेलं एक मोठा चमचाभर आणि चटणी करण्यासाठी आपल्याला तेल, कारण की शेजवान चटणी चटणी करण्यासाठी तेल आपल्याला जास्त लागतं। आता ह्या मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। चला तर आता आपण शेजवान चटणी बनवून घेऊया। आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता मी त्याच्यात तेल टाकून घेणार आहे। आपल्याला चटणी बनवायची म्हणून तेल थोडंसं जास्तच टाकणार आहोत। हे बघा, मिरची पण अशा प्रकारे मी दळून घेतलेली आहे। आता तेल गरम झालं का आपण पहिले त्याच्यात कोबी टाकून घेणार आहोत। तर आता आपल्या तेलामध्ये कोबी पण 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला शेजवान चटणी बनवायची आहे। तर आपल्याला एक एक वस्तू ही चांगली घाई न करता चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता 2-4 मिनिटं चांगलं कोबी तेलामध्ये परतू देऊ। त्याच्यानंतर आपण मिरची टाकू। 2 ते 3 मिनिटं झालेत। आता कोबी पण आपला छान तेलामध्ये परतवला गेला आहे। आता आपल्याला मिरची पण टाकून घ्यायची आहे। आपल्याला ही मिरची पण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। तर मिरचीचा हा कच्चापणा चांगला जावस्तोवर तेलामध्ये अशा प्रकारे हे परतून घ्यायची मिरची आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्याने कसं त्याचं पाणी पण लवकर शिजलं जातं आणि मिरची पण चांगली तळली जाईल। तळल्यानंतर थोडंसं मिरचीला पण ओलसरपणा येतो आणि आपल्याला ही शेजवान चटणी बनवायची, त्याचा हा कच्चापणा लवकर जाण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि लवकर तळलं जातं। आता याला मी 4 ते 5 मिनिटं चांगल्या प्रकारे हे असं सारखं परतून हे मिरची तळून घ्यायची। हे बघा, 4 ते 5 मिनिट पण झाले आणि आपली ही मिरची पण छान तेलात परतवली गेली आणि त्याला असा खरपूस वास सुटलेला आहे। खूप छान लागते अशा प्रकारे ही चटणी। आता मी त्याच्यामध्ये अद्रक टाकून घेणार आहे। छोट्या चमचाभर अद्रक आहे, लसणाची पेस्ट, हे पण आता आपल्याला याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला नुसतं आपण हे आता टाकले तरी त्याला खूप सुंदर वास सुटला आहे चटणीला। अशा प्रकारे आपण घरीच अशी चटणी करून बघायची, खूप छान लागते। आणि शेजवान चटणी म्हटली तर नूडल्स, वडापाव, आपलं फ्राईड राईस अशा म्हणजे विविध प्रकारे पदार्थांमध्ये आपण ही चटणी वापरू शकतो। आणि एकदम बी करून ठेवली तरी ती खराब लवकर होत नाही। काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची गार झाल्यावर। आता मी हा कलर पण टाकून घेणार आहे आणि मीठ शक्यतो त्याच्यात कमीच टाकायचं, मीठ नाही जास्त घालायचं चटणीमध्ये। आता मी कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यात पाणी टाकून थोडंसं मी याचं पातळ हे करणार आहे, असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे। बघा, असं हे कॉर्नफ्लोअरचं पीठ आपण पाणी टाकून त्याचा घोळ करून घेतलेला आहे आणि आता हा आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला 4 ते 5 मिनिटं अजून आता हे घोळ टाकल्यानंतर शिजू द्यायची चटणी आणि गॅसची फ्लेम जरा ही कमी करून घ्यायची। 5 ते 10 मिनिटं झालेत आणि एकसारखं परतवत राहिले। अशा प्रकारे आपली ही शेजवान चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। अशी ही चटणी तुम्ही बनवून ठेवू शकतात आणि कशाला पण यूज करू शकतात। ही चटणी खूप छान वास सुटलेला आहे आणि चवीला तर खूप सुंदर लागते। अशी चटणी तुम्ही पण करून बघा। चला तर मग आपली शेजवान चटणी खाण्यासाठी तयार आहे।
अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.